श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। 25 जानेवारी 2024 या दिवशी शांगभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे। त्याच्यामुळे काही उपाय नक्कीच आपल्याला आर्थिक लाभ करून देतील। चला तर ते उपाय आपण कोणते ते पाहूया। पहिला उपाय, पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवार येते तेव्हा तो गुरुपुष्यामृत योग मानला जातो। हा दिवस खूप शुभ मानला जातो। या पौर्णिमेच्या दिवशी मोक्ष प्राप्ती मिळते असा पुराणात उल्लेख केलेला आहे। या दिवशी घरोघरी सत्यनारायणाचं पठण केलं जातं। सत्यनारायणाचं पठण केल्यामुळे धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते, जेणेकरून माणसाचं आयुष्य आनंदी आणि समृद्ध बनते। या दिवशी संकल्प करून श्री भगवान विष्णूंची पूजा करावी आणि सत्यनारायण पठण करावे, जेणेकरून आत्मविश्वास वाढून प्रत्येक कार्य करण्यास माणूस सक्षम बनतो। दुसरी गोष्ट, या दिवशी अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन आणि धान्याचा वर्षाव करायचा असतो। या दिवशी मातेला चिमूटभर कुंकू घेऊन तिच्या पायापासून ते डोक्यापर्यंत तिला ते लावायचं असतं आणि तिला प्रार्थना करायची असते। हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा कायम भरभरून वाहू दे। माझ्या हातून नेहमी अन्नदान होऊ दे। माझ्या घरातून कोणी उपाशी पोटी जाऊ नये। मी प्रत्येकाला दान करावे, प्रत्येकाचे पोट भरावे, इतकं भरभरून माझ्या घरामध्ये दे। ही प्रार्थना देवीला करून तिला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तोच नैवेद्य चंद्राला पण दाखवायचा आहे, जेणेकरून चंद्र बळकट होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद, समृद्धी याची भरभराट होते। या दिवशी या सगळ्या गोष्टी करून आपल्याला शांगभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग, या दिवशी या दोन गोष्टी करून आपल्याला अन्नपूर्णेला आणि श्री विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर असू दे एवढीच प्रार्थना करायची आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।